नमस्कार. आपण मर्द को दर्द नहीं होता हे एका भागात समजून घेतलं होतं मागे. लक्षात घ्यायची सुरुवात कुठून होते. मर्द को दर्द नहीं होता म्हणजे काय की पुरुषाला दुखत नाही लागल्यानंतर असं अमिताभ बच्चन म्हणतो आणि असं आपल्याला पण वाटत असतं. हां, तर मुळात याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलं होतं की कुठलीही शस्त्रक्रिया शरीरावर करायची असली तर जसं स्त्रीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल तज्ज्ञाला बोलवून त्याला आधी भूल द्यावी लागते जेणेकरून त्याला दुखू नये, तसं पुरुषाला पण शस्त्रक्रिया करण्याच्या आधी भूल तज्ज्ञाला बोलवावं लागतं जेणेकरून त्याला दुखू नये. याचा अर्थ काय की त्याच्या बॉडीला लागल्यानंतर दुखतं ह्युमन बॉडी असल्यामुळे. याची सुरुवात कुठून होते म्हणजे याची सुरुवात अशी होते की शाळेमध्ये मुलगा पडला, एखादा विद्यार्थी पडला आणि तो मुलगा असला म्हणजे तर शिक्षक लगेच पटकनी म्हणतात, काय मुलीसारखा रडतोयस. बरोबर. घरी रडत रडत आला तर आई आजी वडील जे कोणी कुटुंबातले लोक असतात, मुलीसारखा काय रडत रडत आलास, मुलगा आहेस ना तू, असं त्याच्यावर बर्डन टाकतात. म्हणजे काय की एकूणच तुमच्याकडून कुटुंबातनं त्याला त्याच्यावर असा एक संस्कार निर्माण केला जातो की तू पुरुष आहेस, तू मर्द आहेस, किंवा मर्दाचे ह्या व्याख्या आहेत की त्याने रडायचं नसतं. एखादा मुलगा मार खाऊन आला तर त्याला काय मार खाऊन आला, 1-2 कानाखाली लावून द्यायच्या होत्या ना, मुलगा आहेस ना तू, असंही आपल्याकडे बोललं जातं. म्हणजे तू मुलगा आहेस, तू कानाखाली लावून यायला पाहिजे, तू रडत यायला नको पाहिजे होतं, तू रडायला नको पाहिजे होतं, किंवा मुलगा आहेस ना तू, त्यात काय तुला भीती वाटते एवढी. एखादा मुलगा म्हटलं की मला तिकडे जायला भीती वाटते, मुलगा आहेस ना तू, तुला काय भीती वाटते. म्हणजे मुलाला भीती वाटायला नको, मुलाला रडायला नको, मुलाला लागलं तरी त्याने ते सहन करायला पाहिजे. अशा मर्दांगीच्या चुकीच्या संकल्पना तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये हळूहळू निर्माण करत असतात. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही असं म्हणतात, मुलगा आहेस ना काय रडत घरी आला, 1 कानाखाली द्यायची होती, ही तुम्ही त्याला कळत नकळत हिंसा शिकवत असतात. आपल्याकडे आजही आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिंसा करताना पुरुष मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्याची कारणं इथं असतात. कारण पुरुषावर हा एक दबाव आपण निर्माण करत असतो लहानपणापासून. त्याला पुरुष म्हणून घडवत असताना त्याचं जे माणूस असल्याचं जे निरागसपणा आहे तो आपण कळत नकळत काढून घेतो आणि त्याच्यावर असा एक दबाव निर्माण करतो की तू पुरुष आहेस, तुला रडायला यायला नको, तुला दुखायला नको, तू असा मजबूतच असला पाहिजे. असा माचो मॅन जो असतो आपण त्याच्या डोक्यात बसवतो. ते जिममध्ये बघा तुम्ही असं शरीर फुगवलेलं वगैरे. तर मुळात ह्या मर्दानगीच्या व्याख्या नाहीत. म्हणजे मूछ असणं किंवा अशा पद्धतीचं पिळदार शरीर असणं किंवा हे जे काही आपण काही प्रतिका त्याच्यासमोर उभं करत असतो आपल्या कुटुंबातल्या पुरुषाला किंवा मुलाला वाढवत असताना घडवत असताना, तर ही प्रतिका आपण अतिशय चुकीची प्रतिका त्यांच्यासमोर उभी करतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामधली जी संवेदनशीलता असते, निरागसता असते, माणूस असल्याची जी एक हे असते ती आपण त्याची हळूहळू त्याच्यातलं माणूस पण आपण संपवत असतो, मारून टाकत असतो. वाईट वाटतं, स्वतःची आई मरते तरी पुरुष रडत नाही, स्वतःच्या दुःखांबद्दल तो बोलत नाही, स्वतःच्या अपयशाबद्दल पुरुष हा बोलत नाही. अपयशी असणं, अपयश येणं किंवा आपल्याला एखाद्या न जमणं किंवा आपण काय म्हणतो आपण एखाद्या व्यवसायामध्ये फेल जाणं, हे तो बोलत नाही, सांगत नाही, तो रडत नाही. आणि अनेक वेळेला तो त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे स्त्रियांपेक्षा पुरुषांचं सुसाईड करण्याचं, आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण तो स्वतःबद्दल बोलत नाही, व्यक्त होत नाही. आणि व्यक्त झाला तर अनेक वेळेला तो हिंसा स्वरूपात व्यक्त होत असतो. तर मर्दानगीच्या ज्या चुकीच्या कन्सेप्ट आपण त्याच्या डोक्यावर लहानपणापासून टाकत असतो त्याच्या डोक्यामध्ये आणि काही प्रतिका त्याच्यासमोर जी उभी करत असतो किंवा असे जे अमिताभ बच्चन सारखे जे काही असे फिल्मी जे माचो मॅन जो फिल्ममध्ये दाखवला जातो की एकाच वेळेला 10-12 लोकांना मारणारा किंवा मर्द नको दर्द नहीं होता असा बोलणारा, हे जे असतं ना हे सगळं फिल्मी असतं. हे वास्तवाला धरून नसतं. आणि आपण याच्याबद्दल आपल्या मुलांशी नियमितपणे बोललं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. एक मर्दानगीची जी काही व्याख्या आहे ती त्याच्यासमोर आपण ठेवली पाहिजे की संवेदनशील हृदयाचा, नम्रता असलेला, प्रेमळ असलेला, मूल्यसंस्कार असलेला, करुणा असलेला,
अशा पद्धतीने आपण त्याच्याशी संवाद केला पाहिजे आणि अशा पद्धतीने तो हिंसा करणार नाही, हिंसात्मक मर्दानगीकडे जाणार नाही किंवा त्याच्यावर पुरुष म्हणूनचा दबाव आपल्याकडून टाकला जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. कुठलाही पुरुष हा जन्मताच वाईट किंवा हिंसा करत नाही. हे तो बायोलॉजिकल नसतो. आपण त्याला तसा तयार करत असतो, आपण त्याला ते घडवत असतो. आपण आपल्या डोक्यातल्या ज्या काही मर्दानगीच्या किंवा पुरुष असल्याच्या ज्या संकल्पना असतात त्या त्याच्या डोक्यामध्ये या टाकत असतो आणि तो त्या हळूहळू आपल्याकडून स्वीकारतो आणि तो तसा घडत जातो. त्याच्यामुळे पुरुष आहे म्हणून तो रडू शकत नाही असं ज्या वेळेला आपण म्हणतो, मला सांगा ना तुम्ही, अशा कित्येक स्त्रिया असतील की ज्या त्यांचं दुःख, त्यांचं जे काही त्यांच्या आयुष्यातलं यश अपयश असेल ते नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून घडाघडा रडून घेतात. त्यांना त्याच्यात काहीच अपमान किंवा चूक वाटत नाही. पण मात्र असे किती पुरुष आहेत की जे असं स्त्रियांच्या खांद्यावर डोकं ठेवून, म्हणजे आपल्या कुटुंबातली जी कोणी स्त्री असेल किंवा जी कोणी मैत्रीण असेल, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, जे काही ज्याच्याशी नात्यात असेल तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून किंवा तिच्याजवळ जाऊन घडाघडा रडून घेतो. तो स्वतःबद्दल बोलतो, स्वतःच्या यश अपयशाची चर्चा करतो. असं घडत नाही. आणि हे पुरुषांवरचं जे काही दबाव आहे, हा पुरुष असण्याची जी काही आपण त्याच्यावर म्हणजे असाच पुरुष असला पाहिजे अशा ज्या काही आपल्या डोक्यातल्या व्याख्या असतात ते आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. लक्षात घ्या, मी तेव्हा पण सांगितलं की मर्द असणं म्हणजे काही त्याने असे जे काही मर्दानगीच्या चुकीच्या कन्सेप्ट आहेत हे आपण त्याच्या डोक्यातनं हळूहळू काढल्या पाहिजेत. आणि पुरुष हा माणूस असतो आणि माणूस असणं म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यातली जी काही नैसर्गिक निरागसता आहे, त्याच्यातली जी काही प्रेम भावना आहे, त्याच्यातली जी काही करुणा आहे, संवेदनशीलता ही आपण टिकवून ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला पाहिजे. कारण आजूबाजूच्या वातावरणामध्ये तो अशा पद्धतीनं बघत असतो. किमान आपण कुटुंबातनं ती सुरुवात केली पाहिजे जेणेकरून त्याला जास्तीत जास्त अशी जी पुरुष आहेत समाजामध्ये, जेंटलमेन आपण त्यांना म्हणू शकतो, की जे संवेदनशील आहेत, प्रेमळ आहेत, करुणामय आहेत, नम्र आहेत, ते इतरांचा आदर करतात, इतरांच्या मतांचा विचार करतात, जे हिंसा करत नाही, अशा पुरुषांचा आपण सर्वांनी मिळून आदर केला पाहिजे. हे तुम्ही लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगते की आपली मुलं ज्या पद्धतीने आपल्या घरात मुलगा आणि मुलगी आपण घडवतोय त्या पद्धतीने ते घडतायत. हे कोणीही जन्मता असे वाईट किंवा चांगले नाहीत. जन्मता ते बाळ असतात, त्यांना आपण घडवत असतो. आपल्या घडवण्याच्या पद्धतीमध्ये आपण जर डिस्क्रिमिनेशन आणलं नाही तर आपली मुलं चुकीच्या पद्धतीने घडणार नाहीत. थँक्यू.